शिवसेनेचे दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेला टेंबी नाक्याची देवी ही संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे आणि यंदाही आपण पाहिलं तर या टेंबी नाक्याच्या देवीचं 46वे वर्ष आहे आणि मोठ्या प्रमाणात जय्यत तयारी जी आहे सध्या टेंबी नाक्यावरती सुरू आहे। यंदा हिमाचल प्रदेशातील एक मंदिराची प्रतिकृती जी आहे ती या टेंबी नाक्यावरती सजावटीच्या रूपात जी आहे ती उभारण्यात येत आहे आणि ही तयारी जी आहे ती आता अंतिम टप्प्यामध्ये एकंदरीत आलेली आहे आणि उद्या मोठ्या जो आहे तो पार पडणार आहे। सध्या आपण पाहिलं तर टेंबी नाक्याच्या संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात तयारी जी आहे ती सध्या सुरू आहे आणि आता ही तयारी अंतिम टप्प्यात आली असून यंदाचं हे 46वे वर्ष कशा प्रकारचं असणार आहे आपण हेच जाणून घेणार आहोत। माझ्यासोबत हेमंत पवार आहेत। दादा काय सांगाल, गेल्या अनेक वर्षांपासून टेंबी नाक्याची देवी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे, यंदाचं 46वे वर्ष आहे तर हे नेमकं वर्ष कशा प्रकारे असणार आहे? ह्या जय माँ सार्वजनिक धर्मदाय विशेष संस्थेच्या माध्यमातून देवीचा उत्सव अतिभव्य प्रमाणात साजरा केला जातो। हे 46वे वर्ष आहे आणि ह्या देवीच्या उत्सवासाठी आपण हिमाचल प्रदेशमधलं जटोली म्हणून शिवभक्त शंकराचं जे देवस्थान आहे प्राचीन काळापासून त्याची ह्या देखाव्यासाठी निवड केलेली आहे आणि तुम्ही बघत असाल की आशिया खंडामध्ये 111 फूट उंच असं सर्वात मोठं देवस्थान हे जटोलीमधले आहे। परंतु आपल्या अमरनाथ साहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी जवळजवळ 121 फूट कळस उंच केलेलं आहे, त्याचं वैशिष्ट्य आहे आणि त्याची प्रतिकृती आपण ही सर्व तुम्ही कारागीर बघत असाल की 100-150 कारागीर अहोरात्र झटत आहेत। आमचे कार्यकर्तेसुद्धा म्हणजे ह्या सर्व आमच्या मंडळाचे कार्यकर्ते सुधीर कोकाटे असतील, कमलेश चव्हाण असतील, अजय सोनावळे असतील, मनसूर पिंजारे असतील, सर्वच कार्यकर्ते दिवस रात्र झटत असतात आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, नरेश मस्के ह्या सर्व उत्सवाच्या पाठीमागे ठामपणे उभे आहेत आणि त्या उत्सवाला कुठेही म्हणजे किती भव्य दिव्य व्हावा त्यासाठी त्यांचं तुम्हाला योगदान म्हणत असाल की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उद्या मिरवणुकीमध्ये स्वतः देवीचा रथ ओढायला असतात। गेल्या अनेक वर्षापासून ते देवीचा रथ ओढत आहेत आणि देवी त्यांच्यावरती प्रचंड प्रमाणात प्रसन्न झालेली आहे। आज ते ह्या माध्यमातूनच सुद्धा किंवा याच्या माध्यमातून सुद्धा आपल्या मेहनतीमुळे आणि देवीच्या निष्ठेवरती म्हणजे प्रचंड भक्तीमुळे ते आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेले आहेत आणि आमच्या सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांची देवीचरणी हीच प्रार्थना आहे की येणाऱ्या पुढच्या विधानसभेमध्ये सुद्धा त्यांना आम्हाला भरघोस असा यश मिळो आणि येणारे मुख्यमंत्रीसुद्धा पुढचे हे एकनाथ शिंदे साहेबच असावेत हीच आमच्या देवीचरणी प्रार्थना आहे। देवीच्या आगमनामध्ये पाहिलं तर महाराष्ट्राची कलाकृती ही सादरीकरण दरवर्षी होत असते, तर यंदाचं आगमन कसं असणार आहे आणि कोणकोणत्या नेमक्या कलाकृतींचं सजावट असेल, देखाव असेल, पेहराव विसर्जन आगमन मिरवणुकीमध्ये पाहायला मिळणार आहे? ढोल पथकं असतात, आदिवासी समाजाचे जे नृत्य असतात ती पारंपरिक पद्धतीने म्हणजे सर्वच पारंपरिक नृत्य किंवा सर्वच पारंपरिक खेळ म्हणजे तुम्ही दांडपट्टा असेल, तलवारबाजी असेल किंवा आदिवासी समाजाचे जे नृत्य आहेत, जे ढोल पथक आहेत, जे प्राचीन काळापासून पारंपरिक पद्धतीपासून जे दिघे साहेबांनी चालू केलेले जे मंडळ आहेत, जवळजवळ 80 ते 90 मंडळ या सर्व मिरवणुकीमध्ये सामील होत असतात। ढोल पथकं असतात, ठाण्याचे अनेक ढोल पथकं याच्यामध्ये साजरे होत असतात आणि ही मिरवणूक दुपारी 1 वाजता निघते, ती संध्याकाळी 7, 8, 9 वाजेपर्यंत या देवीच्या मंडपात येते आणि तोपर्यंत शिंदेसाहेब तोपर्यंत सर्व नेते मंडळी या मिरवणुकीत सामील होत असतात। जर पाहायचं झालं तर मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रभर ही देवी प्रसिद्ध आहे, अनेक भक्त ज्या दर्शनाकरिता येत असतात तर अनेक फेरीवाले देखील या ठिकाणी असतात। संपूर्ण टेंबी नाका परिसर जो आहे तो 9 दिवस गजबजलेला असतो। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मंडळाच्या वतीने असतील किंवा प्रशासनाच्या वतीने कोणकोणत्या खबरदारी घेतलेल्या आहेत? मंडळाच्या वतीने आपण CCTV कॅमेरे बसवलेले आहेत सगळीकडे। मंडळाच्या वतीने आमचे स्वयंसेवक सर्व असतात, आमच्या ठाणेनगर असेल, पोलीस खातं असेल, अहोरात्र या परिसरात एक पोलीस चौकीच आपण निर्माण केलेली आहे की जिथे कुठेही गालबोट लागू नये, कोणालाही कुठच्या गोष्टीची इजा होऊ नये, कुठेतरी आजपर्यंत तरी या मंडळाच्या देवीच्या आशीर्वादाने कुठची हानी झालेली नाही आहे। आणि तुम्ही बघत असाल की अनेक फेरीवाले म्हणजे गोरगरीब म्हणजे फुगेवाले असतील, खेळणीवाले असतील, साधे कपडेवाले असतील आणि चांगली लोक इथे ह्या जत्रेसाठी म्हणजे जत्रा आपण तुम्ही बघत असाल की लोप पावलेली आहे पण ही जत्रा भरली जाते। 9 दिवसामध्ये अनेक गोरगरिबांचे इथे फोटो भरले जातात, त्यांची दिवाळी साजरी होते त्या पैशातून। आणि जो दिघे साहेबांनी पूर्वीचा जो विचार केला होता की सर्व गरिबांना इथे कोणी तुम्ही बघत असाल की कुठचाही मोहलवाला नसतो, सगळे गरीब लोक असतात, सगळे सर्वसामान्य घरातले लोक असतात आणि अहोरात्र 2 वाजता आमच्या महिला भगिनीसुद्धा बिनधास्तपणे इथे फिरत असतात
निश्चित आपण पाहिलं तर हिमाचल प्रदेशातील जटाळू जे मंदिर आहे त्याची प्रतिकृती जी आहे ती यंदा टेंबी नाक्यावरती एकंदरीत साकारलेली आहे आणि उद्या जे आहे ते भव्य दिव्य असं या देवीची आगमन मिरवणूक जी आहे ती कळव्यातून निघणार आहे। दुपारी 1 वाजता या आगमन मिरवणुकीला सुरुवात होईल, त्याचबरोबर सायंकाळी 7 ते 8 वाजता जी आहे ती ही आगमन मिरवणूक संपून देवी जी आहे ती याच ठिकाणी विराजमान होणार आहे। तर आपण पाहिलं तर स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील या आगमन मिरवणुकीमध्ये जे आहे ते पाहायला मिळणार आहेत। शुभम कोळी, लोकशाही मराठी, ठाणे।